नमस्कार मंडळी, आज आपण हलवाई स्टाईल लग्न समारंभांमध्ये मिळते किंवा स्वीटच्या दुकानामध्ये मिळते अगदी त्या पद्धतीने बुंदी बनवणार आहोत। एकदम गोल गरगरीत बुंदी होते। आपण ही बुंदी बनवताना अजिबात झाऱ्याचा वापर करणार नाही आहोत। तुम्ही या पद्धतीने जर का बुंदी बनवली तर एका वेळेला किलोची बुंदी सुद्धा फक्त 15 ते 20 मिनिटात बनवून तयार करताल। बुंदी कशी असावी, खाताना हाताला तेल किंवा त्याचा पाक लागता कामा नये, अगदी व्यवस्थित खाता यावी, अगदी या पद्धतीची मोकळी सुटसुटीत बुंदी बनवणार आहोत। बुंदी बनवताना महत्त्वाचं काय असतं, बुंदीचं जे बॅटर आहे ते आणि तळताना तेलाचं टेम्परेचर, या दोन्हीचंही अगदी योग्य प्रमाण व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी मी सुरुवातीला सेट करून घेतलेली आहे। ते वाटीच्या साहाय्याने 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ वाटीमध्ये भरताना अगदी अलगद हाताने भरलेलं आहे, अजिबात दाबून वगैरे भरलं नाही। त्यानंतर 1 वाटी पाणी मी सुरुवातीला याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि विस्करच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। 1 वाटी पाणी नंतर दुसरी वाटी सुद्धा मी भरून घेतलेली आहे। त्यात आपण थोडं पाणी करून या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत। बघूयात शेवटपर्यंत किती पाणी या बॅटरमध्ये बसते ते। अगदी 2-3 चमचे एवढं पाणी याच्यामध्ये ॲड करत जायचं आणि व्यवस्थित विस्करच्या साहाय्याने मिक्स करत जायचं आहे। जेवढं तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल तेवढं हे जे बॅटर आहे ते फ्लफी होईल आणि याच्यामध्ये सोडा टाकण्याची अजिबात आवश्यकता पडणार नाही। बघू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर झालेलं आहे। मला इथे अजूनही पाण्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी वाटतंय, म्हणून मी याच्यामध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी ॲड करून घेणार आहे। चमच्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही ह्याला मिक्स करून घेऊ शकता। फक्त मिक्स करताना एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे सगळं पीठ मिक्स करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये हवा भरली जाते। 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेणार आहोत। बघू शकता या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। बॅटर व्यवस्थित झालं की नाही ते चेक कसं करायचं ते सांग। चमच्यावरती एकदा बॅटर घ्यायचं आहे, थोडंसं चमच्याचं एक्स्ट्रा बॅटर काढायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता या पद्धतीने जर का थेंब पडत असतील तर समजायचं आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेला आहे। दुसरी सांगते स्टेप, चमच्यावरती पाठीमागच्या साहाय्याने बॅटर घ्यायचं आणि या पद्धतीने मधून आपल्याला बोट ओढून घ्यायचं। अजिबात कडचं जे बॅटर आहे ते पसरत वगैरे नाही आहे, म्हणजे आपलं परफेक्ट असं हे बॅटर बनून तयार आहे। दुसऱ्यांदा जी पाण्याची वाटी भरून घेतली होती त्यातलं फक्त पाव वाटी पाणी मला याच्यामध्ये लागलं आहे, म्हणजे टोटल 1.25 वाटी पाणी हे बॅटर बनवण्यासाठी लागलेलं होतं। आता आपण याचे कलरमध्ये डिवाईड करून घेणार आहोत। इथे मी 2 कलरची बुंदी बनवते, माझ्याकडे येलो कलर नाही आहे म्हणून मी थोडीशी हळद टाकली आणि व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घेतलं। 2 काचेच्या बाउलमध्ये थोडं मिश्रण काढून घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये एक हिरवा कलर आणि एक लाल कलर वापरलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। कलर घालताना थोडासा जास्त घालायचा, म्हणजे काय होतं जेव्हा आपण बुंदी तळतो किंवा पाकामध्ये घालतो त्याचा कलर आणखी फेंट होतो। मस्तपैकी आपले सगळे कलर मिक्स करून झालेले आहे। तेलही तापायला ठेवलेलं होतं। तेलाचं टेम्परेचर सांगते मी कसं चेक करायचं ते सुरुवातीला, तो व्हिडिओ थोडासा मिस झाला। बुंदी करताना तेल हे कडकडीत गरम करायचं, त्याच्यामध्ये एक थोडासा टिपका टाकून बघायचा। सुरुवातीला तळाला जाऊन बसला आणि लगेच 1 सेकंदाच्या आतमध्ये ते बुंदीचा टिपका वरती आला तर समजायचं आपलं बुंदीचं तेल तळण्यासाठी तयार आहे। या पद्धतीने आपण झारा न वापरता चाळणी वापरणार आहोत, यामुळे आपण एकाच वेळी जास्त बुंदी पाडू शकतो। चाळणीमध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलक्या हाताने टॅप करायचं आहे। व्यवस्थित आपली गोल गरगरीत बुंदी बनून तयार होते। इथे बघू शकता जो आपला तेल घेतलेला आहे, तेलाचा जो वरचा लेअर आहे तो पूर्णपणे भरला की आपण बुंदी पडायची बंद करणार आहोत, म्हणजे चाळण बाजूला ठेवून द्यायची आहे, नाहीतर एकावरती एक बुंदी पडली की मग ते जाड गुठळ्या तयार होतात। मस्तपैकी बुंदी तयार आहे। फक्त 2 मिनटं आपल्याला बुंदी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे, क्रिस्पी होईपर्यंत। तुम्हाला बुंदीच्या आवाजावरून कळत असेल, बघू शकता मस्त गोल गरगरीत बुंदी बनवून तयार आहे। हा आपला पहिला घाणा बनवून तयार आहे। तुम्ही ज्यावेळी दुसरा घाणा बनवणार आहोत त्यावेळी काय करायचं, साळण पुढून मागून क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे। या पद्धतीने सगळी येलो कलरची बुंदी तयार करून घेतली आहे। आता आपण ग्रीन कलरची बनवणार आहोत। ग्रीन कलरची बुंदी बनवताना चाळण धुवून घ्यायची आहे, नाहीतर त्या बॅटरीचं मिश्रण याच्यामध्ये स्प्रेड होतं। तेलामध्ये या पद्धतीने बुंदी तळून घ्यायची आहे। बुंदी तेलामध्ये सोडताना तेलाचा गॅस जो आहे तो फुल करायचा आहे आणि नंतरून मीडियम करायचा आहे। मीडियम टू फुल या गॅसवरतीच आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे। बघू शकता ही येलो कलरची बुंदीसुद्धा कशी परफेक्ट अशी पडली जाते तेलामध्ये। कलरची बुंदी तळताना मात्र जास्त वेळ तुम्हाला बुंदी फ्राय करता येणार नाही, कारण काय होतं या करपल्या जातात आणि थोड्याशा काळपट दिसू लागतात बुंद्या। त्यामुळं काय करायचं, मीडियम गॅसवरती आपल्याला ही कलरची बुंदी तळून घ्यायची आहे। याच पद्धतीने आपण रेड कलरची बुंदीसुद्धा तळून घेणार आहोत। मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुमच्या प्रतिक्रियेद्वारे कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर लाईक करा।
इथे बघू शकता याच पद्धतीने लाल कलरच्या सुद्धा आपला बुंद्या पाडून घेणार आहोत आणि अगदी 2 मिनटं तळून घ्यायच्या आहेत वरून क्रिस्पी होईपर्यंत. तुम्ही जर का कमी वेळ तळल्या तर आतून त्या कच्च्या राहतात, त्याच्यामुळे 2 मिनटं आपल्याला ह्या बुंद्या मीडियम टू फुल गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत. लाल कलरची बुंदीसुद्धा अगदी टपोरी मोत्यासारखी गोल गरगरीत बनून तयार आहे. आपण या पद्धतीची जी चाळण असते त्या चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. पुरणाच्या चाळणीमध्ये घेतलं तरी चालेल, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निथळतं आणि आपल्या बुंदीला जास्तीचं तेल राहत नाही. मस्तपैकी आपल्या तिन्ही कलरच्या बुंद्या बनून तयार आहेत. अजिबात जास्तीचं तेल वगैरे राहिलेलं नाही आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. तिन्ही बुंद्या गोल गरगरीत दिसत आहेत. ही बुंदी बघू शकता एकदम गोल तर आहेच, पण त्यासोबत आतून सुद्धा पोकळ आहे. सगळ्या बुंद्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एका बाउलमध्ये. इथे बघू शकता या पद्धतीने सगळ्या बुंद्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. या बुंद्या विकतच्या बुंदीपेक्षा कधीही चांगल्या, कारण विकतच्या बुंदीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं, ते लोक सोडा घालतात. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही बुंद्या बनवून घरी मुलांना वगैरे नक्कीच खाऊ घालू शकता. चला बुंदी मिक्स करून झाली, आता आपण पाक करूया. ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला साखर विरघळेपर्यंत पाक तयार करून घ्यायचा आहे. एकदा साखर विरघळली की मग नंतरून तुम्ही फुल टू मीडियम गॅसवरती पाक तयार करू शकता. सुरुवातीला जर का मीडियम गॅस नाही ठेवला तर मग साखरेचे दाणे पाकामध्ये तसेच राहतात. इथे बघू शकता पाकाला व्यवस्थित उकळी आलेली आहे. त्यानंतर चमच्यावरती मी थोडासा पाक घेतलेला आहे आणि तो पाक थंड करून घेणार आहे. थंड झालेला पाक बोटांवरती घ्यायचा आहे आणि नंतरूनच आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे. तर आपण या बुंदीमध्ये एकतारी पाक बनवणार आहोत. जर का तुम्ही कच्चा पाक ठेवला तर चिपचिप बुंदी होते, त्याच्यामुळे ते खाताना वगैरे हाताला पाक भरपूर लागतो. पाक थंड करून घ्यायचा आहे. अगदी थोडासा सोमट असेल त्यावेळी आपण हा पाक या बुंदीमध्ये घालणार आहोत. बघू शकता कोमट झाल्यानंतर पाकामध्ये थोडीशी साखर तयार व्हायला लागली आहे. त्यानंतर आपण हा पाक पटकन बुंदीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता मी मिक्स करताना थोडीशी बुंदी कडेला सांडली, कारण हे जे बुंदीचं जे भांडं आहे ना ते थोडंसं छोटं झालं. तुम्ही बुंदी मिक्स करताना थोडंसं मोठं भांडं घ्या, म्हणजे बुंदी व्यवस्थित मिक्स होते. ते बघू शकता पटकन बुंदी आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतरून झाकण ठेवून आपण एका तासासाठी अशीच ठेवून देणार आहोत. म्हणजे यातला पाक जो आहे तो बुंदीमध्ये आतपर्यंत मुरला जातो. मस्तपैकी झाकण ठेवून द्यायचे आहे. एका तासानंतरून झाकण काढून बघायचं आहे. एकदम आपली बुंदी जी आहे ना ती सुटसुटीत होते. बघू शकता हाताने पटकन निघते आणि हाताला पाक थेंबर सुद्धा लागत नाही आहे. या पद्धतीने चमच्याने सगळी बुंदी आपण मोकळी करून घेणार आहोत. मस्तपैकी एकदम सुट्टी गोल गरगरीत आणि हाताला एक थेंबही पाक किंवा तेल न लागता तयार झालेली आपली ही बुंदी. 2 वाटी बेसन पिठामध्ये तुम्ही 1 किलो बुंदी ही आरामशीर घरी बनवू शकता. मंडळी चला तर पुन्हा भेटू आता अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत गोडधोड अशा रेसिपींसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा आणि स्वस्त राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.